होतं ते कसा पाहिला ताई कसा पाहिला मी आले या दरवाजामध्ये आणि दरवाजा फक्त लोटला इथं बसलेला तर त्याने फणा काढला आणि छोटं बाळ माझं 3 महिन्याचं आतमध्ये झोपलेलं होतं म्हणून मी मोठ्याने वरडल्यानंतर माझे मिस्टर तिथं होते त्यांना आवाज दिला मी पोरं लगेच पळत आले साईडला आणि तुम्हाला बोलवल्यानंतर तुम्ही ते यश आलं बा तुम्ही पकडण्यामध्ये तर तुमचे पण धन्यवाद दोघं नवरा बायकोच्या आल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद आणि असंच लक्ष बॅटरी वगैरे आहे बाहेर आलं त्याला मित्रांनो आमच्यासाठी कधी नेहमी रात्री जरी आम्ही कॉल केला तर 5-10 मिनिटाच्या आत हजर होणारे आमचे विजय दादा म्हणजे सर्पमित्र जोडी यांचं युट्यूबला चॅनल पण आहे ते कधी पण इमर्जन्सीसाठी आमच्यासाठी अवेलेबल होतं आणि यांचं सहकार्य असं आमच्यावर कायम असं प्रत्येक जणांना आहेच पण आमच्यावर आहे यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे धन्यवाद तर तुमचं पण आमच्यावर असंच प्रेम राहू द्या आमच्या शेतकरी जोडी बॅटरी वगैरे आहे ना थांबा बरं का स्टिक घेऊन आमरे साईड बॅट्रिक नाही सांगू तुमच्याकडे बॅटरीक नाही ना आम्ही साकूरला जाय टाकळीला चाललो होतो फोन केला तसंच माग आलो नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय शिवराय जय बेरी जय म्हणतात तर आज आम्ही साकूर फाटा येथे तुमचे मित्र साहेब कुठे गेले साहेब सोप्या खाली बाग 100% तिकडं का याच्या खाली गेला तो याच्या खाली जागा आहे तर यांनी कॉल केला आम्ही आलो तर साप आहे कोणतं साप काय तुम्हाला दिसेल आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांसाठी बॅटरी पाहा ना उजेड असतात मोबाईलची देऊ का त्याच्या खाली जागा असेल तर पाहू कुठून गेलो असा मम्मी इकडे असे साईडला गेला इथं वाटत तो मग इथे गेला सोपे मागं सोप आहे थोडं पुढे लटकला सरकवलं होतं ते म्हणजे इकडं आल्यापासून तुम्ही इथेच आम्ही कुठेच नाही गेलो आम्ही दांडा घेऊन होतो दिसलं साईज किती काय साईज लय मोठा आहे असं एवढा झाड एवढं झाड आहे ना असं हात भरला आम्ही काळा आहे ना इथंच होता पाऊल टाकायचा जरा जोडला ती लगेच इकडं पळाली मला का इथं टणटण उडत येणे आधीच हे काय गोणीच्या आडीच्याच आडी पुढे जायला नाही पा इथंच सोप्यात असेल 100% सोप्यात नसेल तर इकडं इथं अडचण आहे काय तो कुठेच पळेल नाही अजून आम्ही इथंच उभी असं पाऊल टाकणार का ते मार उभारलं लगेच मी मागं पळेल आणि इथं अडचण इथंच असणार आहे 100% इकडं नाही जायचं काय सांगा पुढे बॅटरी काच घेतो पहा ना नसली तर मग 10 वाली ना 10 ना अरे मम्मी 10 रुपयाला एक बॅटरी भेटते पाय छोटी पाय आहे का सोप्यात नाही का आलं ना बोकडे नका बुडू बॅटरी ना इकडे कोपऱ्यात दिसतो बघा दिसलं
नाही दिसलं का तुम्हाला? दिसलं का? अरे या पकडे. या साऊंडच्या मागं दिसलं का? चला चला बॅटरी काढली का? ए! गेली बॅटरी आणायला. नागच रे बाप नाग आहे नाग बघू दे ना पुढे एवढं नाग आहे ना हो? नाग आहे नाग ते पुढंच गेला दिसत का? नाही इकडे येताना दिसलं मग पुढंच असं ते उजेडच घ्या अगं बारीक एवढा पण नाग तुम्हाला दिसलं का? फळी काढून टाका. काय करत होत नाही त्यांच्या हाती. काहीच नाही ना. पण बारीक आहे. तिकडं खाली नाही पुढं बॅटरीत नाही हो साऊंड मध्ये पावर बसला. नाही आतमध्ये जायला जागा नाही त्याला. आतमध्ये जायला जागा नाही त्याला. वरच्या क्लासमध्ये. पुढं नको येऊ, पाठीमागे जा. बारीक एक मोठं आहे. छोट आहे पण ते छोट पकडाय अवघड राहतं. मोठं असतं. तुम्ही पाहिलं ना बॅटरीच लागेल तसं सापडणार नाही हा पकडलं फुसफुस करून हो बाहेर आलं त्याला तर चला चला बाहेर आलं बाहेर हो आम्ही तुमच्या युट्यूब मध्ये बोलतो बरं कधी फोन केला तर लगेच 10 मिनिटांच्या आता तर नमस्कार मित्रांनो, नाग जातीचा साप आहे. इंग्लिशमध्ये इंडियन पॉलिटिकल कोब्रा असे ओळखले जाते. खूप विषारी असतो, त्याच्यात न्यूरोटॉक्सिन म्हणून मिसळतो. तर असा साप दिसला तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो. लांबून लक्ष ठेवा. तर आमचे मित्र साहिल बाबू यांचं खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं अशा छोट्या सापाला वाचवण्यात मदत आहे. आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या व्यक्तीचा धोका टळू शकतो.
तर त्याला धोका वाटला तर तो असा फणा काढतो आणि फणा काढून आवाज करतो. असा फास आवाज आला तर जवळ जायचं नाही, कारण तो चेतावणी देत असतो. आणि साप हा मुद्दाम हे करत नसतो. चुकून पाय पडला तर तो चावा घेतो त्याचा जीव वाचवण्यासाठी. तर जाऊन झाला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये जा. असं झाडपाला किंवा तंत्रमंत्र याच्या फंद्यात पडू नका, जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील. तर तुमच्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे लावा. हे बरणी आहे का? बरणी असेल पाठीमागून पाहिजे कसं दिसतंय काढून. तू काय काढलं? कचरा काढला. विषारी गावा हा विचार मारता नसतं आलं. हा बेटकुळी आली, बेटकुळी हो, बेटकुळी जवळ सोडत का? हा मग ते बेटकुळी उंदीर याच्यामुळेच येते. दे ना बरणी टक्कर. बरणी आणली. तुम्ही बोलणार आहे का? बोला. बोल ना साहेब. तर हाय मित्रांनो, तर आमच्यासाठी कधी हाय मित्रांनो, आमच्यासाठी कधी नेमा रात्री जरी आम्ही कॉल केला तर 5-10 मिनिटाच्या आत हजर होणारे आमचे विजय दादा म्हणजे सर्पमित्र जोडी यांचं युट्यूबला चॅनल पण आहे. ते कधी पण इमर्जन्सीसाठी आमच्यासाठी अवेलेबल होतं. आणि यांचं सहकार्य असंच आमच्यावर कायम असं प्रत्येक जणांवर आहेच, पण आमच्यावर आहेच. यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. तर तुमचं पण आमच्यावर असंच प्रेम राहू द्या. आमच्या शेतकरी जोडी यूट्यूब चॅनलवर असंच प्रेम राहू द्या. आम्ही एनी टाईम कधी पण तुमच्यासाठी सेवा देत चालू. तुमच्यामुळं आम्हाला खूप अशी सेवा करण्याची संधी मिळते. तर तुमचं सर्वांचं खूप अभिनंदन. आणि असंच तर धन्यवाद. जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम, जय मंडळ. सापडली पण व्हिडिओ वाले मागवा. त्याला हे काढ, हे व्हिडिओ मागवा. अशीच खोली मावर धावलं नाही, जितका छोटा ना तितका धोकादायक राहतो. फोटो काढून घेतो. आणि अजून थोडं लक्ष राहू द्या, कारण हे पिल्लू आहे. याचं आई बापा असतील. असू शकते. अजून तो म्हणला ना काळे पाटील, तो तर असणार तुम्हाला इकडून कोणाला त्याच्या काळे पाटला तर तो विचारतो. त्याला बोल काढू लागलं ना. हा उदबत्ती. हे पहिलं बुधवायला आहे ना. हा हे ना थोडं सफाई. हे काय झाले खोदलं ना इकडून चालन घरी येतोय कोण झोपेला त्या. चुलीचं आणायचं गरज. नाही तर मग का म्हणली म्हणा. मित्रांनो, या ताईंनी पाहिला, त्यांनी अति दक्षतापूर्वक लक्ष दिल्यामुळं छोटं बाळ होतं. त्यांनी कसा पाहिला? ताई कसा पाहिला तुम्ही? मी आले या दरवाजामध्ये आणि दरवाजा फक्त लोटला, इथं बसलेला तर त्याने फणा काढला आणि छोटं बाळ माझं 3 महिन्याचं आतमध्ये झोपलेलं होतं, म्हणून मी मोठ्याने वरडल्यानंतर माझे मिस्टर तिथं होते, त्यांना आवाज दिला. मी पोरं लगेच पळत आले या सोप्याच्या साईडला असं फिरला. आणि तुम्हाला बोलवल्यानंतर तुम्ही ते यश आलं बा तुम्ही पकडण्यामध्ये. तर तुमचे पण धन्यवाद दोघं नवरा बायकोच्या आल्याबद्दल. तुमचे पण धन्यवाद. आणि असंच लक्ष राहू द्या, कारण पाऊस झाल्यामुळं गिळात पाणी जातं त्यांच्या वालामध्ये आणि ते बाहेर येतात. आणि शेतीत असं रासायनिक खत केमिकल टाकल्यामुळं त्यांच्या डोळ्याची आग होती. उंदीर हे घराजवळ आल्यामुळं ते त्यांना पकडण्यासाठी येतात. तर लक्ष राहू द्या. असं एखादी वस्तू घेताना थोडं काळजी घ्या. उजेड अपघात हात घालू नका, कारण ते अडचणी ठिकाणी बसलेले असतात आणि त्यांना आपण हात जर घालतात त्यांना वाटतं आपली शिकारी बिटकी किंवा उंदीर, म्हणून ते पकडण्यासाठी सावध राहतात. तर अशी काळजी घ्या. रात्रीचं निघताना बूट राहू द्या पायात, बॅटरी घ्या, तरच बाहेर निघा. तर धन्यवाद तुम्हा सर्वांचे.